काय ते काय केकच्या झापड्या खाली कॅरेट वर पाट्या काय ठेवलंय आता तुझी तुला माहिती तुझी ओळख ह्यात आपली कोंबडी हाय कशी घेऊन बसली पिली तर मित्रांनो आपली पिली निघली कोंबडीची ही कशी वरडती टूची बघा कशी हाणती कशी टूची हाणती किती माहिती तिला टूची हाणती तर पाका खाली कोंबडी ना पिली घेतली तिया ही आपली पिली आयला किती गोड झहर दिसते ती देखना माल आहे बघा की देखना ना अजून दिशी कोंबडीनं काढलेली पण काळी जास्त निघाली ती बरं का ह्यात काळी आणि ओरिजिनल कलर आहे गावंडाळ पिल्लेच बघा आपली कोंबडी या कोंबडीला पक नाही बरं का तरी कोंबडीनं पिली काढली किती मांडाळ बघा वाटत नव्हतं बरं का ही कोंबडी बघा टोचा कशी हलती या मग त्या पिल्ल्याला घ्यायला लागल्या किती माहिती त्याच्या लेकराची त्याला काय मी करते का काय का तुझ्या लेकराची तुला येते तशी त्याला न ग कशी करतोय बघा की बा मुख्य प्राण्याला पक्षाला सुद्धा किती माय लेकराची आई श्रेष्ठ आहे यावर आहे का नाही तर मित्र टोचा कशी हाणती बघा चावली बघा मला आलं का रागात नाही पण निबार हाणती हाडकाला लागतंय खट्ट करणं तुला मी काय करते या हाण की जरा पिली खाली सोडू दे की मला बोईला उशी किती निघले ती किती नाही बघू दे की तशी ती टोचा हाणायला हाण घे तर मित्रांनो ही आपली दिशी पर्या आपल्या काड्या साहित्याला बरं का पर्याय तर आता ती परा ती अजून महिन्याभराला कळत अजून एक 15 दिवसातच समजतंय बघा तर ह्यात अजून 5 अंडी आहेत ती बरं का की काय अजून रोखली नाही ती काय नाही ती रोकल कसा एक पिल्लू निघालं ना परत त्या अंड्यावर कोंबडी लक्ष देत नाही मित्रांनो मग ते अंडी बाजूला काढते आणि पिल्ल्यांवरच तिचं सगळं लक्ष राहतंय राहत तेवढी पिली निघाली ती मी म्हणते काय वरडताय काय परत जाऊन बघितलं तर पिलीच निघली ती होय तेव्हा कशी टोचा हाणती दिशी असते बघा मित्रांनो काय ग म्हणा तुम्ही ती वर गावंडळ आहे बघा कोंबडी लय जुनी आहे मित्रांनो ती लय जुनी तिला पक सुद्धा नाही ती मित्रांनो तिच्या पोटाला सुद्धा ह्यावा कुठं पक आहे का ह्यावा काय देखील नाही राव रे कमी वजन तर हिचं किलो पण अर्धा किलो सुद्धा भरायचं ना पण ही ना पक नाही तरी सुद्धा पक पसरते त्याच्यात किती 20 अंडी घातली होती मित्रांनो आता 5 राहिली ती म्हणजे 15 पिली निघाली ती आता पिली ठेव माझी उभाऱ्याला म्हणती ती ठेवा की मग गारट केली गारट हाय त्यांना उईच पाणी उईच भरडा ठेवावं म्हणलं होतं ठेवा 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 कशी शिरायला लागली ती उभाऱ्याला कसली गोड दिसते ती का नाही आणि ती आपण उगतच घेतली ती कुचका माल ती तुम्हाला पाहिजे होती व मित्रांनो एकदा गंडी म्हणून काय झालं म्हणून मी आपल्या घरचं ऐकत नाही म्हणून शिना बसवली कोंबडी कोंबडीनं पण केलं चांगलं आपलं पिली आपली दिली तिनं आता ह्यांना जतन करायचं चांगलं सांभाळायचं काय का नाही 1 2 3 4 5 6 पिली हाय ती असती तर पांढरी तांबडी आणि बाकीची हाय ती काळी होय ही मगाशी निघले बघा तर अवसान नाही त्याला हवा ठेवा त्या खाली उभा राहिला परत खाया टाका येईल बरोबर ठेवू काय मग ठेवा ठेवा निघलेली अंडी काढावं म्हणलं व पिली ते टालकर काढा की बाजूला तीच काढावं म्हणलं नाही तर त्याला परत काय होतंय मुंग्या लगेच चिटकते त्यावर मग त्याला मुंगी लागल्यावर जे पहिल्यांदा हाला येत नाही त्या पिल्यांना बी मुंग्या लागायच्या नाही आता नाही आल्यात नाही एकदा पिलू बाहेर निघलं आता काय नाही पिल्याला 21-22 दिवसात पिलू निघतंय आपलं नो टेन्शन तेव्हा पिलू जरी ठेवायला लागलं तर तुळशीनं मला आणती बरं असू द्या ठेवा पटापटा ती एक पका खाली घेते ठेवती की बाया कोंबडी वरडायला लागली काय आता तिची लेकर आहे ती म्हणल्यावर तिला माया येत असेल का नसेल माया मग आता आहे कशी किती सावगुलशी ना बघा तेव्हा लेकर काय का तेव्हा
तुझी ना हळूच तिच्या पाकाखाली घेते हाय का तेव्हा कशी करते तिला वाटतंय माझ 4-5 अंडी राहिली ती मित्रांनो. निघाली बघायचं नाही तर मग द्यायची टाकून, त्याचं काय नाही. पण हिनं चांगलं काम केलं. लय दिवस झाला आमच्यात पिल्ली नव्हती. अहो कोंबडी तर लय दिवसाची जुनी आहे कोंबडी ही. बघती तुमच्याकडे बघा चावल तुम्हाला ती कोंबडी कशी बघते बघा तेव्हा. जिकडं तुम्ही हे करचाल तिकडं ती तिचं तोंड फिरवती या. तर काय बाय दादानी म्हणलं होतं आपली दिशी ऐकत नाही, तर खरंच दादानी दिशी कोंबडी ऐकत नाही. तुमचं ऐकून शिना मी कोंबडी बसवली आणि कोंबडीनं पण पिली दिली. भारी झालं. अजून एक बसवावं म्हणती या. बघू जमलं तर बसवूयाच. दिशी ऐकत नाही बाई. आता ह्यांना एक सुद्धा पिलू देणार नाही काय, कोंबडी देणार नाही काय सुद्धा कापून खायला. बर का काय सांगते नको आम्हाला तुम्ही खावा. काय कोंबल्याची पिल्ली कापून आय पिली लेकर कापते ती काय व मग लगेच अजून ती जन्मले ती अजून मोठी व्हाई तर ह्यांना एक बी देत नसते. कोंबडी बसून शिना पिली काढत होती, तुम्ही कोंबड्या कापून खात होता. होय आमच्या संग तो बी खाल्ले ना. मग आता कापून आणल्यावर खायला लागते का? मग तो मुस्क घालायचं तू तोंडाला. मुस्क कशी घालती या? तो सांभाळलेली पिल्ली कशी कापायची म्हणून. आता ती कोंबडी हाय कापून आणल्यावर वास सुटल्यावर खाऊच वाटतंय गोड झारा. बघा हिला कापताना नको वाटतंय आणि मटणाचा सुगंध सुटला की मग असं करत येते लगेच खायला. मग दिशीला चव असते मित्रांनो. दिशी खरंच गोड लागतं कालवण. तिला म्हणजे आपल्या बॉयलरला कसं मासकांड असतं तसं दिशीला नसतं, पण दिशीच्या रश्यात गोडवाला असतो. चांगलं लागतं कालवण. हा काय गोष्ट सांगते का तुम्हाला मी. मग काय करता तर मित्रांनो बघा आता ही निघाली ती पिल्ली. अजून जरा बारकी आहे ती बरं का. उद्याला क्लिअर खड दिसते ती चांगली. आणि आता काय करायचं पिली वाटून घ्यायची. ती पिली माझी आणि ती पिली तुमची. मी ती फुकाट कोणाला तर देऊन टाकतो पण मी सांभाळत नाही. लय वैताग दिलाय मित्रांनो. त्या पिल्यानं नसती घेतली तर बरं झालं असतं वाटायला लागलंय मला. 3 महिने होऊन गेलं मित्रांनो त्याला खाया घालतोय पण ती पिल्लू छटकाच देखील झालं नाही. मी 50 ग्रॅमचं बी नाही. आता ह्याला बघा ह्याला कोंडावं लागत नाही, काय करावं लागत नाही, टाकावं लागत नाही. कारण की ही कोंबडी घेऊन तिच्या पिलेचं राखण पण करते आणि तिच्या पिलेचं पोट पण भरते. त्यामुळे ती ऐकत नाही बघा आपल्याला. आणि काय रोज सोडार कोंडार ह्यांना खाय टाकार पाणी ठेवार आणि त्याचा फायदा ना तोटा म्हणले काम नुसतं राब राबती या. पण काय आता ह्याला बी राबा जरा. ही मोठी किती होती ती मोठी किती होती बघू एखादीची. त्याला काय राबायचं नाही व ही कोंबडीच राबती या. आपलं काय काम नाही राबायचं. जरा 4 रोज कोंडावं लागते मित्रांनो. कारण की पिली जरा बारकी आहे ती. त्यांना जरा हुईस ताकद असतो चालाय असतो. 2-4 दिवस कोंडावं लागते ती. परत जरा तकवा त्यांना आला की ते कोंबडी घेऊन शिना. बरं असू द्या. चला आता बघा काम धंदा.